प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी, तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी. तर चला बघूया. मी इकडे 1 किलो चिकन घेतलं आहे आणि हे चिकन आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. 1 किलो चिकनसाठी मी अर्धा पाव दह्याचा वापर केला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे, बिर्याणी मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, घरगुती लाल मसाला टाकायचा आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी मोठे 2 टोमॅटो वापरले आहेत. हे आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करते आहे. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चिकन आपल्याला 1 तासासाठी मॅरिनेट करायचं आहे. आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, चवीप्रमाणे मीठ आणि तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे राईस छान मोकळा मोकळा होतो. मी बासमती राईस घेतला आहे आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. पाणी छान गरम झालं आहे. हा राईस आपल्याला 70% शिजवून घ्यायचा आहे. छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. राईसला छान उकळी आली आहे आणि आपला राईस 70% शिजला आहे. आता हा राईस आपण काढून घेणार आहोत आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. एका भांड्यामध्ये तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. तेजपत्ता, दालचिनी, लवंगा आणि काळी मिरी टाकायची आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. खडा मसाला टाकल्यामुळे बिर्याणीला जबरदस्त टेस्ट येते. छान परतून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे. आपला कांदा छान झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आता बिर्याणी मसाला टाकणार आहोत. मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता. छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करायचं आहे. चिकन सुद्धा आपल्याला 70% शिजवून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झालं आहे. तुम्ही बघू शकता
मस्त चिकनला कलर आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त तर्री आली आहे आणि जबरदस्त कलर आला आहे. छान मस्त रस्सा झाला आहे चिकनचा. पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि आपलं चिकन 70% मस्त शिजलं आहे. आता आपण तयार केलेला राईस त्या चिकनवरती टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त राईस टाकून झाला आहे. आता आपण त्याच्यावर साजूक तूप टाकणार आहोत. तुम्हाला जे तूप आवडते ते तुम्ही टाकू शकता. मस्त तूप टाकून घ्यायचं आहे आणि रेड फूड कलर टाकायचा आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तो वापरू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे जबरदस्त टेस्ट येते. तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आहे बिर्याणी. आता आपल्याला मस्त याला वाफ द्यायची आहे. आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनिटं छान वाफ देणार आहोत. मस्त वाफ आली आहे बिर्याणीला. तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे बिर्याणी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. गरमागरम चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. मस्त आपण आता काढणार आहोत. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.